अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी, आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्पाने धावोन दृढ चरण धरी येले. येऊनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली दिला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करूनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणूनी तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतीन रूप मंदिरांत. राजाज्ञे वांचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरूनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवून षटकर्मांते आचरोन. घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी, श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. एशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी, बाई आज्ञा करी येशी. आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून. मोडूनी टाकले भांडण, एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाचिया शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, भोग भोगिला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलवून. विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतघ्ने. बाळप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यांतून. पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी. गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी. व्हावी लिखित विधीचे, प्रत्येक सोमवारी तयांनी. महादेवाची पूजा करूनी, मग यावे परतोनी. स्वामी सेवे कारणे, हे पाहुनी एके दिवशी. बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी. शंकर पूजनी वर्जावे, तैशी आज्ञा तया प्रती. एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती. विश्वास काही पटेना,
बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्य पूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन, तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी. काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी. आपण येथे राहिला, आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून सोडून देशी. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयां प्रती, करीतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. 12ोऽध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणास्तु.